ची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा करण्यात आली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। तर बघा बहिणींनो, महत्त्वाची मोठी अपडेट आहे की उद्यापासून जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे। त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। त्यामुळे सर्व बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो। तर इकडे लक्ष द्या बहिणींनो, महाराष्ट्रामधील कोट्यावधी महिला ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे। आता नेमकं तुम्ही म्हणाल की सर महत्त्वाची माहिती काय? तर बहिणींनो, जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता समोर आलेली आहे। त्याचं कारण असं आहे बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर फेब्रुवारी महिना आता ठिकाणी सुरू झालेला आहे आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे की राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जानेवारी महिन्याचा हप्ता वेळेत जमा होण्यास तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या। त्याचं कारण असं होतं की निवडणूक आयोगाने जानेवारी महिन्याचा हप्ता अग्रिम म्हणजेच ॲडव्हान्स स्वरूपात देण्यास मनाई केलेली होते। नाहीतर तुम्हाला जानेवारीचा जो हप्ता मिळाला होता म्हणजेच डिसेंबरचा जो हप्ता मिळाला होता जानेवारी महिन्यामध्ये, तर त्याच वेळेस तुम्हाला 3000 रुपये येणार होते। खरं जर बघितलं तर 3000 रुपये तुम्हाला तेव्हाच मिळणार होते, पण निवडणूक आयोगाने या ठिकाणी अग्रिम म्हणजेच ॲडव्हान्स मध्ये हा हप्ता देण्यास मनाई केली होती, म्हणून तुम्हाला फक्त 1500 रुपये आले होते आणि जानेवारीचे 1500 रुपये तुमचे या ठिकाणी राखून ठेवले होते। तर ते 1500 रुपये तुम्हाला आता या ठिकाणी पाठवले जाणार आहे। ठीक आहे, नाहीतर तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार होते। तर किती बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलाय कमेंट करून सांगा, कारण ज्या बहिणींना डिसेंबरचे पैसे आले त्याच बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे। म्हणून प्रत्येक बहिणीने कमेंट करून सांगायचे की सर मला डिसेंबरचा हप्ता आलेला होता। ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला असेल त्या बहिणींना थेट आता या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहे। ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता त्या बहिणीने कमेंट करून सांगा की सर मला डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते, तर त्या बहिणींना थेट 3000 रुपये जमा होणार आहे, कारण की त्यांचे डिसेंबरचे 1500 बाकी आहेत आणि नोव्हेंबरचे म्हणजेच जानेवारी महिन्याचे 1500 रुपये बाकी आहेत। असे टोटल त्यांचे 2 हप्ते बाकी आहेत, तर 2 हप्त्याची रक्कम 3000 रुपये त्यांना मिळणार आहे। आता तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा, मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि आचारसंहितेचे नियम शिथिल झाल्यानंतर सरकारकडून हा हप्ता वितरित करण्याची तयारी सुरू झाली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे त्यांच्या खात्यामध्ये जानेवारी पासून तुम्ही जर बघितलं तर जानेवारीचा हप्ता तुम्हाला ठिकाणी पाठवला जाणार आहे। आता बघा महत्त्वाचे मुद्दे काय, तर यामध्ये हप्त्याची रक्कम किती असणार आहे, तर पात्र महिलांना नेहमीप्रमाणे 1500 रुपये मिळणार आहे आणि प्रलंबित हप्ता म्हणजे ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे एकत्रित 3000 रुपये मिळणार आहे, म्हणजेच त्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र पाठवले जातील। पुढे बघा, हा हप्ता कोणाला मिळणार आहे, तर ज्या महिलांनी 31 डिसेंबर पर्यंत आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि ज्यांचे अर्ज मंजूर आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। तर काळजी करू नका बहिणींनो, तुम्हाला पैसे नक्की मिळणार आहे। फक्त कमेंट करून सांगा की डिसेंबरचा हप्ता आला होता की नाही, आला असेल तर लिहून पाठवा की सर आलेला नाही, आणि जर का डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर लिहून पाठवा की सर डिसेंबरचा हप्ता आलेला नाहीये। आला असेल तर आला लिहून पाठवायचं आहे आणि आला नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे। ठीक आहे, तर सर्व माहिती आपण बघितलेली। व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।